नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जण सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अखेरकार तारा इथे भैरवीपाशी येते, म्हणते मॉम माझं ज्या दिवशी आपलं गाणं आहे त्या दिवशीच माझं तिथे शूटिंगचा मुहूर्त आहे, मला तिथे गेलं पाहिजे. आणि तू काही जरी केलंस ना त्या दिवशी आपलं गाणं काही होणार नाही, त्या दिवशी आपण गाणं काही गाणार नाही, पुढं तारीख ढकल. असं काही म्हटल्यानंतर भैरवी म्हणती वेडी वेडी झाली आहेस का? किती लोकांना निमंत्रण दिलं आहे, तिकीट्स बुकिंग झाली आहे, सगळं काही मॅनेजमेंट झालं आहे तारा, जरा विचार कर तू. आणि चार चौघांमध्ये जर हे सगळं जर झालं आणि आपली किती नाचित्ती होईल तुला जरा तरी कळतंय का? तारा म्हणते मॉम मला काही ते कळणार नाही, मला काही सांगायचं पण नाही येते. आणि तू आत्ताच्या आत्ता ही तारीख पुढे डेली पुढे कर आणि हे गाणं काही मी गाणार नाही, मला तिथे शूटिंगच्या टाईमीला जायचं आहे. असं काही बोलल्यानंतरनं तारा तिथून रफूचक्कर होते आणि भैरवी लावते डोक्याला हात आणि त्या जयंतीला म्हणते काय ग जयंती, काय ग जयंती, नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं असं काही बोलली होतीस तू? ती पोरगी फाड 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 बोललीस माझ्यासमोर निघून गेलीस, त्या टायमीला काही बोलली नाहीस तू. आणि काय म्हणतेस काय तू? ताराला गायला लावणार? अगं तारा इथून तर निघून गेली ना, काही बोलली पण नाही आहे ती. असं काही बोलल्यानंतर ना तोपर्यंत सावळी म्हणते भैरवी माई तुम्ही काही काळजी करू नका, मी तारा मॅडमला समजून सांगते, अजून आपल्यापाशी 2 दिवस आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. असं म्हणल्यानंतर ना जयंती आणि सावळी ह्या भेंदळ्यांच्या घरी जातात ताराला समजवण्यासाठी. ऐश्वर्या म्हणते मॉम तुम्ही ना इथे राजकुमार दादाला इथे त्याची चुकीची शिक्षा तर दिली नाही, पण त्याला माफ करून घरामध्ये घेतलं आणि मला त्याची शिक्षा देत आहे कारण की तो घरचा मुलगा आहे म्हणून. तिलोत्मा म्हणते नाही ऐश्वर्या हे चुकीचं आहे, तो त्याचं काम करत आहे, तो कसल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारची अजिबात कुठलंही म्हणजे वाईट काम करत नाही आहे, तरीही तो त्याचं काम का म्हणजे सारखं सारखं नाव का घेतेस? अगं तो चांगलं काहीतरी करतोय ना, त्याच्याकडे पण जरा लक्ष दे ना. ऐश्वर्या म्हणते हो चांगलं करतोय ते मला कळतेच ना. अहो मॉम तुम्हाला माहिती आहे का, मी त्या दिवशी राजकुमार दादाला ना एका गुंडाशी बोलताना पाहिलं. आणि तोपर्यंत बाबा म्हणतात की अगं ऐश्वर्या गॅरेजवरती हजारो लोक येतात, कोण सुटाबुटामध्ये येतं, कोण नॉर्मल येतं, कोण अशा तशामध्ये येतं, कित्येक लोकांबरोबर राजकुमारला फेस करावं लागतं. जसं तुला ज्या भाषेमध्ये समजतं त्याच भाषेमध्ये राजकुमार त्या व्यक्तीला समजवत असतो. तू त्याच्या वाईट गोष्टींकडे लक्ष देते ना, तसे चांगल्या गोष्टींकडेही लक्ष द्यायला जरा शिक. तोपर्यंत हे सगळं झाल्यानंतरनं ताराचे जे काही वडील असतात ते डायरेक्टर ते म्हणतात की आपल्या PAला काही जरी झालं तर त्या तारखेपर्यंत आपण शूटिंगला चालू करायचं आहे. तोपर्यंत PA म्हणतात सर तुम्ही मला 30 तारीख का बरं एवढी लवकर तुम्ही का सुरुवात करत आहे, आपल्यापाशी भरपूर काही वेळ आहे. तोपर्यंत ते काही ताराचे वडील असतात त्यांच्या मनामध्ये आत्तापर्यंत जे काही गुपित असतं ते PAच्या समोर ते मांडतात. म्हणतात तुला माहिती आहे का, तारा माझी मुलगी आहे, भैरवी ही माझी बायको. आणि एकेकाळी भैरवी ताराला गाता येत नसून ही तिला सगळ्या जगाच्या समोर गाता येते, तिचा आवाज चांगला आहे हे सिद्ध केलं फक्त आणि फक्त सावळीच्या जीवावरती. कारण की ही सावळी एक आहे ना ती पडद्यामागची गायिका आहे आणि ही तारा सगळ्यांसमोर गाते असं काही भैरवीने दाखवलं आहे. कारण की आत्तापर्यंत सावळीला ह्या भैरवीने ब्लॅकमेल केलं, तिच्या गरिबीची फायदा घेतला, दुसरं काही नाही. पण हा फायदा ती जास्त उशीर घेऊ शकली नाही आणि मला काही ते बर्दाश्त झालं नाही आणि मी तिला कितीतरी वेळेस नको त्या गोष्टीसाठी बोललो आहे. आमच्या दोघांची भांडणं झाली आहेत, भरपूर काही गोष्टी आमच्या दोघांमध्ये झाल्या आणि अखेरकार तारा तिच्या मनासारखं करत नव्हती, त्यासाठी तिला मारायची, उपाशी ठेवायची, खोलीत कोंडून ठेवायची, सगळ्या काही गोष्टी. अखेरकार ताराचे वडील ते PA समोर बोलत असतात तेव्हा कुठे त्यांच्या डोळ्यातून एकदम अश्रू अनावर होतात. त्यांना काय बोलून काय नको असं झालेलं असतं. ते म्हणतात त्यासाठी मी ते घर सोडून गेलो, त्यावेळेस तारा खूप लहान होती आणि माझं विश्व मी निर्माण केलं आहे आणि मला हेच जगासमोर आणायचं आहे की तारा एक गायिका नाही आहे, सावळी गायिका आहे. हे सत्य समोर आणण्यासाठीच हा सगळा घाट घातला आहे. नक्कीच हे सत्य सगळ्यांसमोर येणार का? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.